नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज ते आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत अशी चिलापी मच्छी फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण ही अशी चिलापी मच्छी फ्राय बनवून घेणार आहोत. कसा बनवायचा स्टेप बाय स्टेप पाहूयात. चला तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीचा आपण मच्छी फ्राय करणार आहोत. तर इथे आपण सर्वप्रथम चिलापी मच्छी घेतलेली आहोत. अर्धा केजी चिलापी मच्छी इथे आपण घेतलेली आहोत. इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त मोठे नाही, मीडियम साईजची अशी आपली चिलापी मच्छी आहेत. त्यावर आपण मीठ घालूयात 1 चम्मच. 1 चम्मच मीठ घातल्यानंतर 2 ते 3 चम्मच आपण काळा मसाला यावर घालून घेऊयात. काळा मसाला घातल्यानंतर त्यानंतर आपण एव्हरेस्टचा चिकन मसाला इथे आपण घेतलेला आहे, ते यामध्ये घालून घेऊयात. 1 ते 1.5 चम्मच आपण तेही मसाला आपण घालून घेऊयात. तर इथे आपण घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण आपण मच्छीला हे मसाले लावून घ्यायचे आहे, एकजीव असा करून घ्यायचं आहे. या मच्छीला तिखट मीठ जास्त लागतो. तिखट मीठ किती परफेक्ट लावता तेवढाच कुरकुरीत मच्छी फ्राय आणि चवीला भन्नाट अशी चव देते. तर ती इथे पाहू शकता. आता आपण हे सगळं मसाले लावून 2 ते 3 मिनिटासाठी याला ठेवायचं आहे. तर इथे आपण संपूर्ण मच्छीला आपण मसाले लावून घेतले. हे मसाले अगदी सहज मिळतात आपल्या घरगुती मसाले. जास्त मसाले न लावता आपण जितकं इथे लावलेलं आहे तेवढाच लावला तर खूप भन्नाट चवीचा येतो. तर इथे 2 ते 3 मिनिटासाठी आपण ही मच्छी ठेवून घेतलेलं आहोत. तुम्ही इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मस्त अशी मच्छीला तिखट मीठ व्यवस्थित लागलाय. आता आपण फ्रायसाठी दुसऱ्या साईडला तेल ठेवूयात आणि या साईडला आपण इकडे बेसन घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन आपण इथे घेतलेलं आहे. बेसन सोडून तुम्ही कॉर्नफ्लोअर ते पण घेऊ शकता. कॉर्नफ्लोअर पण छान होतात. तर तुम्ही इथे पाहू शकता कलरही एकदम भन्नाट असा आलेला आहे मच्छीला. आता आपण एक कढई ठेवून काळी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये खूप जास्त तेल न घालता थोडंसं तेल घालून आपण गरम होऊ द्यायचं आहे. जर पॅन असेल तरी चालेल. तर मी इथे कढई ठेवलेली आहे. खूप जास्त तेल आपल्याला इथे वापरायचं नाही आहे. तर इथे मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचे. छान गरम झाला की त्यामध्ये आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपला तेल गरम